विज्ञान मंथन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, रंग नावाची गोष्ट वास्तवात नाहीच. आपण जे काय रोज लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या, पांढऱ्या रंगाचे जे काय कपडे वापरतो, वास्तवात हे रंग मुळी नसतातच. मग हे काय आहे? तर ही आपल्या मेंदूची फक्त एक कल्पना आहे आणि हा प्रकाशाचा असणारा परिणाम आहे. प्रकाशाच्या विविध लहरी असतात. रेडिओ लहरी आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, मायक्रोवेव्ज आहेत, त्याचबरोबर व्हिज्युअल रेज आहेत, गॅमा रेज आहेत, एक्स रेज आहेत. यापैकी आपल्याला फक्त व्हिजिबल म्हणजेच दृश्य प्रकाश लहरीच आपल्या डोळ्यांना दिसतात, ज्यांची तरंग लांबी जी असते ती 400 ते 800 नॅनोमीटर यांच्या दरम्यान असते. म्हणजे आपल्याला एखाद्या वस्तूवर जर प्रकाश पडला आणि त्या वस्तूने ज्या तरंग लांबीचा प्रकाश परावर्तित केला आहे त्याच तरंग लांबीच्या प्रकाशानुसार आपल्याला वस्तूचा रंग हा अनुभवता येत असतो. मग सफरचंद आपल्याला लालच का दिसतं? तर सफरचंदावर सर्वच प्रकाश किरण पडत असतात, परंतु सफरचंद सर्व प्रकाश किरण ऍब्झॉर्ब करतं आणि फक्त 650 ते 800 नॅनोमीटर एवढी तरंग लांबी असणारे प्रकाश किरण ते परावर्तित करतं. ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला ते सफरचंद लाल आहे असं दिसतं. वास्तवात सफरचंदाला कुठलाही रंग नाही. जेव्हा एखाद्या वस्तूवर प्रकाश किरण पडतात, ती वस्तू सर्वच प्रकाश ऍब्झॉर्ब करते, तेव्हा आपल्याला वस्तू ही काळ्या रंगाची दिसते. सर्व प्रकाश किरण वस्तूकडून जेव्हा परावर्तित केले जातात तेव्हा ती वस्तू आपल्याला पांढऱ्या रंगाची दिसते. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की वास्तवात रंग नावाची गोष्टच नसते, तर आपल्या मेंदूची ती फक्त एक कल्पना असते जी प्रकाशाच्या परिणामामुळे तयार झालेली असते. अशा पद्धतीने आपण रंग ह्या घटकाविषयी आज जाणून घेतलं. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या घटकासह. अशाच व्हिडिओमधून शिकत राहा. तुमची जिज्ञासा वृत्ती कायम जागृत ठेवा, कारण विज्ञान हे फक्त पुस्तकात नसतं, ते आपल्या जगण्यात सुद्धा असतं.